मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आणि आज आपण सकाळी सकाळी 10वा मैलवर आहे बघता. आणि हा 10वा मैल म्हणजे आपला हा पुणे हायवे, सॉरी मुंबई हायवे आहे. आता आपण दिदीला सोडायला आलतो. बघू शकतो आपला याचा हायवे आहे. हा पिंपळगाव हायवे पण म्हणते होतो आणि मुंबई हायवे पण म्हणते होतो. टनपुराचं काम बघू शकता. आणि हे टिळकनगर पाशी पण एक उड्डाण पूल आहे. 10वा मैल पाशी खूप जास्त गरज होती, कारण की ना इथं आपली याची सह्याद्रीची कंपनी आहे, त्याच्या कंटेनर खूप जास्त जात होत्या. त्याच्यामुळे ना ट्रॉफिक जाम आहे ना खूप जास्त होती. कारण की ना HL पण सुटायचं, मग आपल्या नाशिकच्या पण गाड्या इकडे पिंपळगाव जायच्या, ओझरच्या गाड्या नाशिकला जायच्या, आणि आपल्या सह्याद्रीच्या गाड्या पण ना नाशिकला इकडं तिकडं त्यांचं ते माल एक्सपोर्ट करण्यासाठी जायचे. बघू शकता आता 10वा मैल आपण चौफुलीपाशी. सो गाईज, आपण आता गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण घरात चाललो. गाईज, आपण घेतली आहे ट्रॅक्टरची आपली ब्लोअरची प्रेशर नळी. ही पडली आम्हाला 250ला. तुम्हाला कितीला भेटते आम्हाला नक्की सांगा. सो गाईज, आपण आहे ना आता ट्रॅक्टरची मेन नळी पण घेतली आहे. मी मंदिरातून आलो, ही बाई मेन नळी आणि बोर्ड घेतलं, बोर्ड लागत होते, आणि चुका पण घेतल्या. आणि आता आपल्याला ना गोड पदार्थ घ्यायचे, म्हणजे आपल्याला याच्या वेळेस गोड पदार्थ खायला लागत आहे व्रतच्या वेळेस. मग आता ना राजगिराचे लाडू आणि चक्की आणि केळं पप्पाने घेतलेलेच आधीच. मग आता ते जाऊ आता घरी. आणि अजून गाडीत बसले ना तर डोकं गरम राहतं, माहिती आहे. सो गाईज, आपण फायनली घरी आलेलो आहे. साहित्य आणलं आता. एक बोर्ड आणलं, एक पिन आणली, 3 पिन, तिघट त्याच्यात ठेवू त्याच्यासाठी, आणि JCBची मेन नळी. आता आहे ना थोडंसं राजगिराच्या लाडूमध्ये थोडासा नाश्ता करून घेऊ आणि आपण डायरेक्ट आता ड्रिल मशीन चालू करू. सो गाईज, हे तर काय चालू नाही राहिलं. हे खोललं होतं, काय उलटं पालटं करून बघितलं पण काही होत नाही. आता हे पूर्ण खोललं तर याच्यात तरी काय फॉल्ट नाही. मला फॉल्ट मला याची ड्रिल मशीनमध्ये वाटतोय, काय माहित नाही आता काय गडबड आहे. आता आपण चाललो आहे दीदीला आणायला, आणि रुमाल बांधतो तो. झाडा काय थांबलो तो, कारण की झाडा खूप जास्त लागत आहे उन्हाच्या. आता आता हे बघू शकता माझ्या मागे गाडी आहे, आणि इकडे बघू शकते हे नेट लावलेलं आहे डाळिंबाच्या. मोबाईलमध्ये काही क्लिअर दिसत नाही, पण हे बघू शकता तुम्ही डाळिंबाच्या वरती नेट लावलेलं आहे. आपण एक दिवस नक्की या डाळिंबात जाऊ आणि व्हिडिओ काढू. बघू शकता झालेलं आहे आता हे पेमेंट फिट. हे बघा इडं केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ना काय होत नव्हतं, मग तिडं ती लागत होतं दर्जामुळे असं याच्यात. मग तिडं काय लागत होत्या बघा, एवढीच फाड होती. सो गाईज, आपण प्रेशरसाठी एक नळी आणली ती ना. हे बघा आपलं हे पिस्टन आहे, आणि ही प्रेशर नळी आहे. आपल्याला याच्यापेक्षा काही बारीक साईज भेटली नाही. ही ना हिला उलटी लावली आता. ही बघा ही साईज आहे ना, खरं म्हणजे ही ना या साईडला राहती. मग आपण ही उलटी पालटी केली, म्हणजे ही तिकडं ती इकडं राहते. मग आता ही जोडली इकडं, याच्यामध्ये जॉईंटर आहे, आणि याच्यामध्ये आम्ही एल्बो लावलेलं आहे, म्हणजे इकडून कनेक्शन घेतलेलं आहे. हे माहीत नाही पप्पानी काय केलं, असं तसं माहीत नाही. हे बघू शकता आता हे टाईट करायचं आहे, हे लूज आहे अजून. आज परत आपण संध्याकाळचं घेऊन चाललेलो आहे पूजेचं साहित्य. आजचं वातावरण बघा किती छान आहे. आज परत एकदा हातामध्ये लोटा. त्याला आता मंदिरात गेलो का तसंच आहे ना, आपल्याला किराणाच्या दुकानातून पिशव्या घेऊन यायच्या शेवंतीसाठी. एक 15 किलोची आणि एक 5 किलोची बॅग लागेल, म्हणजे पॅकेट आणायला लागेल दोन्ही प्रकारचे. मग घरी येऊन तुम्हाला शेवंती दाखवतो कशी आता. आणि आपण परत एकदा आता महादेवाच्या मंदिरात चाललो आहे. आता हा संध्याकाळचा टाईम आहे, बघू शकता. सकाळी पण गेलतो, आणि व्रत दोन्ही टायमाला राहतो, आणि संध्याकाळचा आपल्याला मेन राहतो. सकाळी राहतोच, आणि आपला माझा हा तिसरा व्रत आहे ना, हा तिसरा व्रत आहे. आता आपण डायरेक्ट भेटूया मंदिरात. पोचलेलो आहे आता महादेवाच्या मंदिराच्या बाहेर. मोबाईल असतो व्हिडिओ काढायचा का ना. हा प्रसाद आहे, याला 3 ग्लास कल्लासामध्ये टाकायचं. असे 3 ग्लास इडे ठेवलेले आहेत, आणि 6 दिवे आहेत. त्याच्यातले ना 5 आपल्याला घरी घ्यायचे. 5 इडे ठेवायचे, 1 घरी घ्यायचं आहे. आता 5ला 5
आणि हा काडीची पेटीने आपण शेटून घेऊ. आणि हा एवढा प्रसंग घरी घ्यायचा आपल्याला. आता घरी बाय पावडर आणि तो गाडीत पिशा भरू पहिले. शेवंती मग तुम्हाला काय वाटलं 180? अहो 15 किलोची बॅग आहे ती. आता किती किलो झाले? 300. तुम्ही बघू शकता की मी लग्नाला आलो, जेवण करायला बसलो होतो आणि आमची गावातली सगळी मंडळी. हॅलो काय, आम्ही आलो दुकानामध्ये कुरकुरी घ्यायला आलो. मेहंदीचं कोण ते? मेहंदीचं कोण घ्यायला आलो? हाय गाडी बुक केली बरं का? हा सांगितलं. हो ऊनच एवढं लागत. आता सुद्धा ऊन लागते पाहिजे एवढा घाम आहे. घाम दिसतंय ना. दिसतो मी. सो गाईज आता वाजले आहे 12:30. माहीत नाही किती वाजले मी, कारण की 12:30 मग बघितले ते 5-10 मिनटापूर्वी. आणि आता आहे डायरेक्ट गादीमध्ये. आणि ही गादी म्हणजे ही मच्छरदाणी ना मी ना आजीच्या लुगड्याने बनवलेली. कारण की ना ती आपली जाळीची राहते ना, तिने तिच्यामधून आहे ना बारीक बारीक डास येऊन जाते. ही ना ही लुगडे यांनी काय डासमध्ये येत नाही. आणि आता ब्लॉग एडिट करतो तो खूप वेळ लागला एडिट करता आणि चालू आहेत. लग्नावरून काय 12 वाजता घरी आलतो आणि खूप झोप लागेल, कारण की डोळे पण खूप लागले. कारण की सकाळी लवकर उठतो, दिवसभर पण काम राहतं आणि जास्त ब्लॉग काढायला टाईमच भेटला नाही. कारण की शेवंती पण चालू उन्हात आणि लक्ष पण द्यायचं बायांकडे. कारण की ते बाया आहे ना कधी छोट्या आपल्या कळ्या असते ना एवढल्या त्यासुद्धा घेऊन टाकत्या. बरं मग आता काय सांगू, खूप जास्त गरम होतं. खूप फार गरम होऊ राहिलं. आता माझ्या अंगाला पण खूप जास्त घाम आहे. आणि आता काय सांगावं, ठीक आहे आता काय सांगण्यासारखंच आहे की राहिलंच नाही. बनेलवर आहे, काही एवढं इश्यू नाही. कारण की आता वाजले 12:30 आहे. तुम्हाला दाखवतो आता बाहेर. हे बघा गच्चीवर मी बघू शकतो, गच्चीवर आहे. आणि आत्ता गच्चीवर आहे. आता झोपायचं आहे. ब्लॉग पहिले एडिट करून दे म्हटलं, मग नंतर बघू काय करायचं आहे. ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.